महाराष्ट्र हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे. हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य असून येथे एकूण 36 जिल्हे आहेत. एका बाजूला गरजणारा अरबी समुद्र तर दुसऱ्या बाजूला गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा या राज्यांची सीमा महाराष्ट्राला लागून आहे. इतिहासात पाहिले तर 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी याच भूमीत मराठा साम्राज्याची स्थापना केली. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र हा बॉम्बे राज्याचा भाग होता. पण 1 मे 1960 रोजी भाषेच्या आधारावर महाराष्ट्राची स्वतंत्र राज्य म्हणून स्थापना झाली. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जाते. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यात मुंबईचा मोठा वाटा आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे उल्कापिंडाच्या धरकेमुळे तयार झालेले जगातील अतिशय दुर्मिळ सरोवर आहे. तर छत्रपती संभाजीनगर येथील कैलास मंदिर हे एकाच डोंगराला वरून खाली कोरून तयार केलेले प्राचीन स्थापत्यकलेचे अद्भुत उदाहरण आहे. याच परिसरातील अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर हे गावही जगभर प्रसिद्ध आहे. येथे आजही अनेक घरांना दरवाजे लावले जात नाहीत. महाराष्ट्राला सुमारे 720 किलोमीटर लांबीचा सुंदर कोकण किनारा लाभला आहे. या किनाऱ्यावर समुद्रात उभे असलेले सिंधुदुर्ग आणि मुरुड जंजिरा हे अभेद्य किल्ले आजही इतिहासाची साक्ष देतात. भारताच्या GDP मध्ये सर्वाधिक योगदान देणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र. नाशिक येथील द्राक्षबागांमुळे या शहराला भारताची वाईन कॅपिटल असे म्हटले जाते. तसेच याच जिल्ह्यातून गोदावरी नदीचा उगम होतो, जी दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.